शाहू महाराज यांना उभं करू नका हे आम्ही आधीच सांगितलं होतं। शाहू महाराजांचा पराभव नक्की आहे असा दावा करतायत हसन मुश्रीफ। गादीचा सन्मान करतो म्हणून निवडणुकीला उभं न राहण्याचं आवाहन देखील हसन मुश्रीफ यांनी केलेलं आहे। कोल्हापूर लोकसभेची निवडणूक सध्या प्रचंड चर्चेमध्ये आहे। या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने महत्त्वाचा चेहरा असणारे हसन मुश्रीफ आपल्यासोबत आहेत, कारण ते कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर पूर्वीच तुम्ही म्हटलं होतं की शाहू महाराजांना निवडणूक लढायला नको, पराभव होण्याची दाट शक्यता आहे। काय आताची परिस्थिती आहे? तर मी त्यांना सांगितलं होतं किंवा एक आदर्श म्हणून आम्ही त्या व्यक्तीकडे पाहत आलेलो आहोत, म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी निवडणूक लढू नये अशी आमची मनापासूनची इच्छा होती। ठीक आहे, आता ते रिंगणात उतरलेले आहेत। यावेळेला महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक हे चांगल्या मताने निवडून येतील। परंतु एकीकडे तुम्ही आदर्श म्हणता आणि दुसरीकडे तुमचा जो उमेदवार आहे तो थेट म्हणतो की त्यांना साजेसं काहीच काम केलेलं नाही शाहू महाराजांना। आता हे बघा, एकदा निवडणूक म्हटल्यानंतर आणि एकदा रिंगणात आल्यानंतर आरोप प्रत्यारोप होत राहणार, आणि हे टाळावं म्हणून तर आम्ही विनंती करत होतो त्यांना, महाराजांना, की महाराष्ट्रातून कोल्हापूरची एक गादी जी आहे, महत्त्वाचा चेहरा आहे शाहू महाराजांचा, जो लोकसभेमध्ये गेला असता ज्या पद्धतीनं तुम्ही त्यांना लढू नका म्हणत होता, त्या पद्धतीनं समोरून देखील म्हणण्यात येत होतं की संजय मंडलिकांना कुठेतरी माघार घ्यावं, सामंजस्य दाखवावं। असं पक्षीय राजकारण असं होणार नाही ना। ते आता स्वतः खासदार आहेत, ते महायुतीचे उमेदवार आहेत, असं होणार नाही ना। मग राज्यसभेवर पाठवायला काय झालं होतं? त्यांना द्यायचा होता सन्मान तर राज्यसभेवर पाठवू शकला असतं काँग्रेसच्या उमेदवाराला काही मोठ्या लोकसभा लढवायची नसल्यामुळे महाराजांना पुढे केलेलं आहे। म्हणजे आपला पराभव दिसत असल्यामुळे कुठेतरी महाराजांना उभं आपल्याला ही वेळ येऊ नये म्हणून त्यांना पुढे केलेलं आहे। कॅमेरामन अजित कदमसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।